झी 24 तासच्या आमच्या कार्यालयामध्ये गणेश उत्सव आता सुरू झालेला आहे। अनेक राजकीय मंडळी भेटी देत आहेत आणि याचमध्ये आमच्याबरोबर सध्या आहेत आमदार श्वेता महाले। आपण जाणून घेऊया त्या नेमका गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करतात आणि त्यांच्या काय सध्या राजकीय घडामोडींवरच्या प्रतिक्रिया आहेत। श्वेताजी नमस्कार, झी 24 तासच्या कार्यालयामध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्ही आमच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलात, आधी तुमचे आभार मानते कारण तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात। तर सगळ्यात आधी तुमच्या मनातला जो गणेशोत्सव आहे त्याविषयी थोड्याशा भावना आणि तुम्ही आमच्या बाप्पाकडे काय साकडं घातलं। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि प्रत्येक शुभ कार्याची आपण सुरुवात ही गणपती बाप्पापासून करतोय। त्याच्यामुळे नक्कीच विघ्नहर्ता म्हणून नेहमीच साकडं असतं की सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी आणि कुठलंही विघ्न न येता जे आपण कार्य हाती घेतो ते कार्य त्या ठिकाणी पूर्णत्वास जावं। आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सर्वदूर त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। अशा या अडचणीच्या काळामध्ये गणपती बाप्पांना एकच विनंती आहे की आमच्या बळीराजाला त्या ठिकाणी आपलं रक्षण करावं। त्यांच्यावरती जे काय संकट आलं असेल ते संकट दूर करण्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांना बळ द्यावं आणि शासनही त्या ठिकाणी कार्यरत आहे। फडणवीस साहेब सुद्धा त्या ठिकाणी बारीक या गोष्टींवरती त्यांचं लक्ष आहे। त्याच्यामुळे नक्कीच माझं साकडं आहे की या महाराष्ट्राचा जो बळीराजा आहे याचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहावं आणि तो सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी व्हावा। अगदी तुमच्या या शुभेच्छा आणि तुमचं हे साकडं खरं तर बाप्पापर्यंत पोहोचूया असंच आपण म्हणूया। सध्या राज्यातलं वातावरण आपण पाहतोय चांगलंच तापलंय, राजकारण एका वेगळ्या दिशेला चालू आहे आणि मुंबईमध्ये सध्या जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे तर एकतर या आंदोलनासंदर्भातली तुमची प्रतिक्रिया काय आहे? ओबीसीमधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं, जरांगेंची भूमिका याकडे तुम्ही कसं पाहता? महायुतीचं सरकार हे नेहमीच विकासाचं राजकारण करतं आणि हे विकासाचं राजकारण करत असताना विकासाच्या माध्यमातून कुठेही या सरकारवरती आरोप करता येत नाही किंवा विरोधकांना कुठल्याही एखाद्या विषयावरती त्यांना घेरता येत नाही। त्याच्यामुळे हे असे विषय त्या ठिकाणी समाजामध्ये तंटे कसे होतील, समाजामध्ये वाद कसे निर्माण होतील अशा पद्धतीचे विषय आणून त्या ठिकाणी फडणवीस सरकारला घेरण्याचं काम हे चालू झालेलं आहे। गेल्याही टर्ममध्ये फडणवीस साहेबांच्या अशाच पद्धतीने त्यांना घेरण्याचं काम झालं होतं आणि अतिशय शांततेने संयमाने फडणवीस साहेबांनी तेव्हाच्याही मराठा क्रांती मोर्चाला उत्तर दिलं आणि आता सुद्धा फडणवीस साहेब या सगळ्या घडामोडीवरती त्या ठिकाणी बारीक लक्ष ठेवून आहेत। आत्तापर्यंत जेवढं मराठा समाजाला दिलेलं आहे ते फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। जे 12% त्यांनी आरक्षण दिलं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये टिकवलं, परंतु दुर्दैवाने जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये वेळ आली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी सोयीने त्या ठिकाणी त्यावेळेला दुर्लक्ष केलं आणि हक्काचं जे आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं होतं ते घालवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने आणि उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी केलं। परंतु आज मला कुठेतरी वाईट वाटतंय की आज उद्धव साहेब त्या ठिकाणी आंदोलकांना भेटायला जात आहेत, त्यांची विचारपूस करतायत। तेव्हा जर का मुख्यमंत्री असताना हा विषय त्यांनी तत्परतेने आणि संवेदनशीलतेने हाताळला असता तर आज मनोज जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली नसती। पण जरांगेंची जी मागणी आहे की मराठ्यांचं वेगळं आरक्षण नको किंवा एसीबीसी आणि बाकी ईडब्ल्यूएसचा जो सगळा मुद्दा आहे तो सगळा बाजूला राहू देत, प्रश्न आहे की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण हवं, या पर्टिक्युलर पॉइंटकडे आहे हा अट्टहास आहे, हा मला वाटतं योग्य नाहीये। मराठा समाजामधला जो बुद्धिजीवी व्यक्ती आहे तो ओबीसी मधून आरक्षण मागतच नाहीये, कारण की ओबीसीचा तुम्ही कट ऑफ पाहिला आणि एसीबीसी मधला वगैरे जर पाहिला तर त्याच्यामध्ये खूप तफावत आहे। आज ओबीसी मध्ये ऑलरेडी सॅच्युरेशन त्या ठिकाणी झालेलं असताना आपण ओबीसी मधून आरक्षण का मागतोय, खरं तर हा प्रश्न त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांना विचारला पाहिजेत। आणि शेवटी आपण जी मागणी मागतोय ती संविधानिक मार्गाने मागतोय का, ती पूर्ण होते का, याचा कुठेतरी विचार त्या ठिकाणी झाला पाहिजेत। मला असं वाटतं आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी पुढे केला जातो आणि टार्गेट मात्र एका व्यक्तीला त्या ठिकाणी केलं जातं। बरं, आज चंद्रकांत पाटील त्यांनी एक असा मंत्री महोदयांनी मुद्दा मांडला की हे केवळ राजकीय आरक्षणासाठी हा सगळा खेळ चालू आहे आणि धडपड चालू आहे ती केवळ राजकीय आरक्षणासाठी आहे, तर तुमचं सुद्धा हेच मत आहे का?
नाही, मला असं याच्यात राजकीय आरक्षणाचा विषय त्या ठिकाणी वाटत नाही आहे. जो अहवाल समितीचा आला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला, तर त्या अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट लिहून आलं होतं की मराठा समाज हा राजकीयदृष्ट्या सक्षम आहे, परंतु शैक्षणिकदृष्ट्या हा समाज त्या ठिकाणी मागासलेला आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आरक्षण त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यामुळे राजकीय आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी मला तरी वाटत ते की राजकीय आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, आपण आपलं मत व्यक्त केलं आणि आज ही 24 तास आमच्या कार्यालयाला भेट दिलीत. मनापासून धन्यवाद. थँक्यू.